आज दिवशी होता मामाच्या गावची यात्रा. गेलेलो मामाच्या गावाला. मग काय गेल्या गेल्या आरती केली आणि मग देवीचं मुकुट घेऊन गेलो पद्मावती मंदिरात. पद्मावती मंदिरात पोचलो की काय हो, दर्शन वगैरे घेतलं. बाहेर आलो, ढोलवाली ढोल वाजत होती. ढोल वाजवताना म्हणलं मामा ऐकतोय. सूरज मामानं पण घेतला एक त्यांच्यातला ढोल, बसला वाजवत. आम्ही नुसतं गुलालानं भरलेलो. मग काय पालखी निघाली. गावातनं पालखीवर फिरलो आणि रात्रीचा छबिनात आलेला 3:30 वाजेपर्यंत. वैताग आलेला. सकाळ सकाळचं उठून गेलो मामावर चिकन आलेला पाचवड फाट्यावर. मामानं पण घेतलं 5 किलो चिकन आणि 2 किलो मटण. तिथनं गेलो पाटाला. गुलाल असा निघत नाही म्हणलं, पवा गेलं पाहिजे. आल्यानं पण मारली मच्छी. तिथनं उरकून गेलो यात्रेत फिरायला. गेल्या गेल्या दिसला गोळवाला. त्याला म्हणलं चल आता बनव काहीतरी. त्यांनी पण बनवली 4 रंगीबिरंगी गोळ. आल्या आल्या सुरुवात केली या दोघांनी. नुसती खात होती, काय सांगायचं तुम्हाला आता. पुढे गेलो, तमाशा चालू होता. म्हातारी माणसंच लय, त्यांना वंगाळ नाद. वात्रेत भेटली दिदीनं सानिका. त्यांना म्हणलं चारा आता. दिदीनं पण चारली पाणीपुरी आणि शेवटला आईस्क्रीम